क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. मंडळी, मी तुम्हाला शब्द दिला होता की IPLच्या सामन्याचं इथून पुढं मी तुम्हाला रेग्युलर अपडेट देत जाईल. परवा मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स सामना झाला, ज्यात तिलक वर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर मुंबईने जवळपास 100 धावाच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि आपली गाडी पटरीवर आणली असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा परफॉर्मन्स यावर्षीच्या किंवा त्या आधीच्या IPLपासून सातत्याने खराब होत चालला आहे आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. खरं तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सवर सगळ्यात जास्त प्रेम करणारे प्रेक्षक आहेत असं म्हटलं तर त्यात काहीही चुकीचं ठरणार नाही. याला कारण रोहित शर्माचे कर्णधारपद, मुंबई संघाने 5 वेळेस जिंकलेलं IPLचं टायटल आणि एकूणच मुंबई संघाची खेळवृत्ती. यामुळे मुंबई संघ IPLमध्ये प्रचंड लाडका, लोकप्रिय आणि रसिकांच्या हृदयात स्थान असलेलं आहे असं म्हटलं जातं. यावर्षी मुंबई संघाने पहिला सामना जिंकून सुरुवात तर शानदार केली, पण नंतर लागोपाठ 4 पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं आणि मुंबई संघ एकदम तळाशी गेला असं वाटत असतानाच कालच्या सामन्यात तिलक वर्माने अत्यंत शानदार खेळ करत एक तुफानी शतक केलं आणि आपला फॉर्म टेम्पररी आऊट होता हे सिद्ध केलं. त्यानंतर अश्विनी कुमारने अत्यंत सुंदर गोलंदाजी करत गुजरात टायटन्सचा खेळ लांबणार नाही आणि मुंबई संघाला मोठा विजय मिळाला याचीच काळजी घेतली आणि मुंबई संघाने तब्बल 99 धावाने मोठा फरक मिळवत आपलं अंकतालिकेतलं 7व्या क्रमांकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर काल आपला दुसरा T20 फॉर्मॅटचा सुपरस्टार अभिषेक शर्माने अत्यंत घणाघाती फलंदाजी करत तुफानी शतक केलं. इतकं तुफानी फलंदाजी केली की त्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीचं कॅपिटल जप्त झालं असं म्हटलं तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही. 47 धावाने दिल्ली कॅपिटलचा संघाचा पराभव झाला. अभिषेक शर्माचा सुद्धा वन डेच्या T20च्या वर्ल्ड कपच्या दरम्यान फॉर्म काहीसा खराब झाला होता, मात्र शेवटच्या अंतिम सामन्यात त्याला फॉर्म गवसला आणि ऑलमोस्ट तोच फॉर्म त्यांनी अर्थात IPL आणि T20 वर्ल्ड कपची काही तुलना नाही आहे. मी ते करण्याचा श्लाघ्य प्रयत्न करत देखील नाही, मी कधी करणारही नाही. पण फक्त एक क्रिकेट प्रेम म्हणून तुमच्या सगळ्यांना सांगतो की अभिषेक शर्माचा जो तुफानी फॉर्म लोकांना अपेक्षित असतो किंवा तो जो दाखवता आला आहे T20 फॉर्मॅटमध्ये, काल त्याने अगदी तसाच दाखवला आणि फलंदाजीला येताना शेवटपर्यंत नाबाद राहत त्यांनी 135 धावा केल्या, ज्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ऑलमोस्ट 250 धावांचं लक्ष दिल्ली कॅपिटल पुढे उभा केलं, ज्याचा सामना करताना दिल्ली कॅपिटल संघाने लढत दिली, मात्र त्यांना 25 धावाने पराभव स्वीकारावा लागला. खरं तर दिल्ली कॅपिटल संघाचंही या IPLमध्ये कामगिरी अत्यंत खराबच होत आहे. अक्षर पटेलला कर्णधार म्हणून आपला ठसा उमटवता नाही झाला, शिवाय त्याचं गोलंदाजीत आणि फलंदाजीतही त्याचं योगदान संघासाठी हवं तसं होत नाही. एकूणच मागच्या शोमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की राजस्थान रॉयल्स, पंजाब सुपर किंग, RCB आणि चौथा गुजरात टायटन्स किंवा सनरायझर हैदराबाद असं मी तुम्हाला बोललो होतो. तर आता तरी गुजरात टायटन्सच्या ऐवजी सनरायझर हैदराबाद संघ 4थ्या क्रमांकावर आला आहे. अर्थात अजून 4 ते 5 सामने प्रत्येक संघाचे बाकी आहेत, त्यामुळे हे आत्ताच कुठलंही गणित किंवा आत्ता कुठले संघ पहिले 4 असलेले सांगणं खरं तर क्रिकेटच्या भाषेत योग्य नाही आणि ते म्हणजे खरं तसं करणंही बरोबर नाही. पण एकूणच IPL आता जरा रंगात येते आणि माझा प्रयत्न राहील की इथून पुढच्या प्रत्येक सामन्यावर मी तुमच्याशी किमान पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा क्रिकेट गप्पाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की काल आपल्या माझं पिंपरी चिंचवड या पोर्टलला तारखेने 5 महिने पूर्ण झाले आहेत
आपल्याला सुरुवातीला एकही फॉलोअर्स नव्हता, आता फेसबुकला 150 फॉलोअर्स आहेत, यूट्यूबला 203 सबस्क्रायबर झालेत आणि इंस्टाला, अर्थात इंस्टा हे मी वैयक्तिक विवेक कुलकर्णी नावाने वापरत असल्यामुळे 3-1 हजार फॉलोअर्स आहेत. पण मी ते खरं तर धरत नाही ते, कारण ते माझं पिंपरी चिंचवड चॅनेलपेक्षा ते विवेक कुलकर्णी या नावाने मला ते फॉलोअर्स अगोदरच खातं असल्यामुळे ते. पण एकूणच माझं पिंपरी चिंचवडचा 5 महिन्यातली वाटचाल अत्यंत कौतुकाची आहे, मनाला खूप समाधान देणारे आहे. तुमचं प्रेम अत्यंत बळ देतं आहे आणि मी वारंवार तुमच्या प्रेमाचा उल्लेख करतो. याचं कारण एकच की आज अवघ्या 5 महिन्यात आपल्या पेपरला आलेली बातमी म्हणजे नक्की खरीच बातमी आहे असा वाचकांचा समज होतो. याला फक्त तुमचं प्रेम आणि प्रेमच कारणीभूत आहे. मी विनम्रपणे नमूद करतो, यात कुठलाही खोटेपणा नाही किंवा मोठेपणा नाही. फक्त विनंती एवढीच आहे की हे प्रेम असंच यापुढेही कायम राहो. आपल्या सूचनांचा कायम आदरपूर्वक स्वीकार केला जाईल. आपल्या सूचना, आपलं मार्गदर्शन, आपल्या अपेक्षा आपल्यासमोर आमच्यासमोर आपण मांडाव्या, ज्याला आम्ही न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न आहोत. आणि लास्ट बट अगदी मनापासूनची विनंती की फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्याची संख्या वाढू द्या. ज्या योगे आपल्याला पुढं या चॅनलला मोठं करण्यात त्याचा खूप फायदा होईल. त्याचा तुम्हाला कसलाही त्रास नाही, तुम्हाला 1 रुपया खर्च नाही. आणि त्यामुळे फक्त विनंती हक्काची, कळकळीची की माझ्या चॅनलला, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रात शेअर करा. खूप खूप धन्यवाद.